पारितोषिक मायकोप ए, द्वितीय पारितोषिक वामिका स्टार, तदनंतर तृतीय क्रमांक मुरबे आणि चतुर्थ क्रमांक DNCC. विशाखा मोरे यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला प्लीज आपण चला प्लीज सगळ्यांना विनंती करतोय की आपण विशाखा मोरे यांना विनंती करतोय की प्लीज आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. राजेश मोरे, रमाकांत मोरे जे इथे आहेत, राकेश मोरे यांना देखील विनंती करतोय. चला या स्पर्धेमध्ये आपण जाणार आहोत आता बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे. चला चारही संघ तुम्हाला विनंती करतो की आपण पुढे या. आता बक्षीस वितरण या कार्यक्रमाला सुरुवात होते. या स्पर्धेमध्ये चला स्वागत सन्मान प्रथमतः आपण जाणार आहोत पंचांकडे. एका बाजूला जुगल तांडेल सर होते आणि त्यांच्या साथीनं अक्षय राऊत. जुगल तांडेल सर आपण या. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय यथोचित स्वागत सन्मान. तुमचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय देवेंद्र गावडे सरांना. देवेंद्र गावडे सर तुमच्या शुभ हस्ते आपण स्वागत करणार आहोत. या जुगल तांडेल पंचांची भूमिका खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर आपण पाहतात अश्विन त्यानंतर आपण पाहतायत अक्षय राऊत देखील इथे आहेत. त्यांचं देखील आम्ही यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत, ज्यांनी खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं या संजय गायकवाड सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. अक्कू खूप चांगलं पंचांची भूमिका. या संजय गायकवाड साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. वेळेचा विचार केला 2:45 झालेत आणि अक्षय राऊत हे बेस्ट अंपायर पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. त्याचनंतर पाटील नेटवर्क हिमांशू सिंग ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली अशी लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळाली. आणि तदनंतर मी हिमांशू सिंग यांचं देखील स्वागत सन्मान करण्याकरिता विनंती करतोय निलेश पाटील सरांना. निलेश पाटील सर तुमच्या शुभ हस्ते लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्क पालघर जिल्ह्यातील अभिमानाचं चॅनल आणि त्यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. हिमांशू सिंग पाहायला मिळतात. 2 पंच रजा घेतात. थँक्यू सो मच. अक्षय राऊत आणि जुगल तांडेल खूप चांगली पंचांची भूमिका. जाऊया बक्षीस वितरण हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. DJ प्रसाद पाटील खऱ्या अर्थानं आपण पाहतायत प्रसाद पाटील पूजा मंडप अँड डेकोरेटर्स अँड विवान DJ चे प्रॉपरायटर प्रसाद पाटील. आमचा आवाज तुमच्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी पोहोचवला त्याचं सारं श्रेय जातं ते म्हणजेच DJ प्रसाद अर्थात पप्प्या या नावाने ज्यांना प्रेम मिळालं. समालोचन करणं सहज का होतं तर चांगली साऊंड सिस्टम, चांगली डॉल्बी सिस्टम आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच प्रसाद पाटील पप्प्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांचं स्वागत करण्याकरिता राकेश मोरे यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. त्याचबरोबर आपण पाहतात इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना प्रसाद एकदा जोरदार टाळ्या प्रसादसाठी. त्याचबरोबर शिंदे स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं तेही आपल्याला पाहायला मिळाले. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे यथोचित स्वागत सन्मान होताना बघायला मिळालंय. आता शैलेश शिंदे आणि संकेत शिंदे आपण या. तुमचं देखील या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द मॅच शिंदे स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या टी-शर्ट्स ज्यांनी बनवल्या या शैलेश शिंदे. आता वेळ कमी आहे आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता निलेश पाटील सरांना विनंती करतो. निलेश पाटील सर तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. त्याचबरोबर आपण पाहतायत घ्या
इथे आपण पाहतायत हा यस ऑल राईट, दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळतात. संकेत अँड शैलेश या दोन्ही बंधूंचं इथे यथोचित स्वागत. सन्मान शिंदे स्पोर्ट्स हे येणाऱ्या काळात संपूर्ण पालघरला एक ब्रँड म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार पाटील यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. देवेंद्र गावडे सरांना विनंती करतोय की ओमकार पाटीलचं आपण मुख्य व्यासपीठावरती स्वागत करावं. ओमकार पाटील इथे आहेत का? तर असतील तर प्लीज या ओमकार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये गुणलेखन खूप छान केलं. विघ्नेश ठाकूर आणि मृण्मय मोरे एकाच फ्रेममध्ये दोघं देखील या. तुमचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान होईल. एका बाजूला ब्रँड ऑफ वेऊड आणि एका बाजूला ब्रँड ऑफ सालवड म्हणून आपल्याला 2 स्कोरर या स्पर्धेकरिता आले. मृण्मय इथे असतील तर प्लीज या, अदरवाईज विघ्नेश तिथून पुढे जॉईन करतील. त्यांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय देवेंद्र गावडे सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळाले जिथे सूरज यादव आणि ऋषी बदाने यांचं देखील खूप खूप आभार, ज्यांनी क्लीन अँड क्लिअर अशी मात्र लाईव्ह टेलिकास्ट पुरवली. शुभमंगल जी आजच्या दिवसात LED स्क्रीन आली ते सर्वेश मोरे देखील इथे आहेत आणि त्यांचं देखील आम्ही यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेची उंची वाढली आणि या संपूर्ण पालघर जिल्ह्यात आज चर्चा झाली या रत्नदीप चषकाची, आणि ज्यामध्ये शेवटच्या दिवसामध्ये LED स्क्रीन शुभमंगल इव्हेंट्स या सर्वेश मोरे तुमचं देखील स्वागत आहे. आणि स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय राकेश मोरे सरांना. राकेश मोरे सर या, तुमच्या शुभ हस्ते आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. इथे आपण पाहतायत खऱ्या अर्थानं सर्वेश मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. LED स्क्रीन ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होतो आहे. त्यानंतर रमाकांत मोरे सरांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय देवेंद्र गावडे यांना. रमाकांत मोरे सरांचं स्वागत आपण इथे करणार आहोत. देवेंद्र गावडे सरांच्या शुभ हस्ते या. रमाकांत मोरे सर तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. तर आपल्याला 3 दिवसासाठी उत्कृष्ट समालोचन तुम्ही ऐकलंच असेल. खूप गोड आवाज, धनसार गावाचे सुपुत्र आणि माझे वर्गमित्र, माझे बँच पार्टनर आहेत उत्कर्ष पाटील, नेहमी आमचे कौतुक करत असतात. त्यांचे स्वागत करण्यासाठी आमच्या गावच्या नगरसेविका प्रीती रमाकांत मोरे यांना मी विनंती करेल की त्यांचं स्वागत करायचं आहे. धनसारचा एक गोड आवाज. तर नक्कीच आता आपण थोड्या वेळात वळणार आहेत प्राईज सेरेमनीकडे. तर मी परत एकदा उत्कर्ष पाटीलला विनंती करेन की पुढचा कार्यक्रम तुम्ही परत कंटिन्यू करायचा आहे. जाऊया या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सिरीज या चारही पारितोषिकांकडे. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. अगदी पहिल्या मॅचपासनं या स्पर्धेचे बेस्ट फिल्डर कोण असेल यांनी गेसेस. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्यासाठी टी-शर्ट आहे अक्षय स्पोर्ट्स अक्षय दुधकर यांच्याकडनं. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोज टू ज्यानं भरपूर मेहनत घेतली. विजय आणि पराजय या 2 बाजू असतात, परंतु शेवटपर्यंत 100% एफर्ट्स दिले. विकास माची गोज टू बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या या विकास. पुरस्कार वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय विशाखा मोरे यांना की तुमच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विकास यांना मात्र देणार आहोत. धीरज पाटील लाल्या यांच्याकडनं 200 रुपये आहेत. धीरज घरत यांच्याकडनं देखील 200 रुपये आहेत. ते ऑनलाईन होतील विकास यांना. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय विकास. त्यानंतर या
त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं विकासनं आणि धीरज पाटील लाल्या यांच्याकडनं ते 200 रुपये. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हाही किताब आपण पाहणार आहोत. खूप चांगले खेळाडू बघायला मिळाले या संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु 3 ते 4 नावं होती. युवा खेळाडूंना तिथे प्राधान्य देण्यात आलं. खऱ्या अर्थानं 5 विकेटवरती विशाल होते, 5 विकेटवरती मनीष भोईर होते, 5 विकेटवरती सारंग देखील होते बिरवाडीकडनं, 7 वरती होते. परंतु आपण सेमीफायनलच्या रेसमधनं आणि जिथे उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा युवा उभरता सितारा मुरब्यामधनं बघायला मिळाला. मुरबे संघर्ष यश फाउंडेशनकडनं अनिश गोज टू बेस्ट बॉलर. या इथे आहेत का मुरबे संघ, तुमचा प्रतिनिधी आणि ते स्वतः आहेत. ऑल राईट. आणि अनिशसाठी एकदा जोरदार टाळ्या. तेही सांगतील की संघाने संधी दिली. वितरित करण्याकरिता पुरस्कार संजय गायकवाड सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते इथे आपण बेस्ट बॉलर हा अनिश याला किताब देतो. एकदा जोरदार टाळ्या. ही सुरुवात आहे आणि येणाऱ्या काळात ही सुरुवात येणाऱ्या काळात मुरबे संघाला आणखीन ऊर्जा देणारी राहील. जिथे आपण पाहतायत अनिश यांच्याशी आपण 2 मिनिटं जोडणार आहोत. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी मात्र त्यांनी केली, परंतु ते आता बोलायला लाजतात. जाऊया उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे. खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट आपण पाहिलं आणि उत्कृष्ट फलंदाज 2 ते 4 नावं तिथे देखील राहिली, परंतु स्ट्राईक रेट देखता सगळ्याच गोष्टी पाहिल्या. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा किताब ज्याच्या नावी राहिला, ज्याच्या बॅटमधनं चांगल्या धावा 61 रन जमा झाल्या, ते वामिका स्टार आगवण या संघाचे फलंदाज विकास माच्छे. या विकास स्वाती पाटील मॅडमांना विनंती करतोय की आपण तुमच्या शुभ हस्ते इथे विकास यांना उत्कृष्ट फलंदाज हा किताब द्यावा. स्वाती पाटील मॅडम माजी नगरसेविका यांच्या शुभ हस्ते हे आपण पाहतायत. आता बेस्ट बॅट्समन 61 रन आपल्याला पाहायला मिळाले आणि ही टी शर्ट आहे अक्षय दुधकर अक्षय स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. त्यानंतर जाऊया या स्पर्धेचं 4th क्रमांकाचं पारितोषिक. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी राहिलेला आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं बॅटिंगनं बॉलिंगनं प्रभावी केलं तसा ऑलराऊंडर खेळाडू फिल्डिंगनं देखील, ज्याचं नाव आहे कुणाल किणी, मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा. या कुणाल ठरतात मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचमध्ये. सर्व ज्या माता भगिनी आहेत त्यांना विनंती करतो की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच कुणालला देणार आहोत. या ज्या महिला वर्ग आहेत त्यांना विनंती करतोय. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जिथे आपण पाहतायत कुणाल किणी आपल्याला पाहायला मिळाले. अभिनंदन कुणाल, खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं. कुणाल सांगतील की क्या चल रहा है भाई. निश्चित स्वरूपात आपण पाहतायत यस इथे खूप चांगली स्पर्धा रत्नदीप चषक आणि इथे खऱ्या अर्थानं फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आता जिथे आपण पाहतायत या स्पर्धेमध्ये 4th क्रमांक जिथे बॉल आउटवरती ते डिसिजन दिले आणि 4th क्रमांक या स्पर्धेचा राहिला तो म्हणजेच डीएनसीसी संघ. या कॅप्टन आपण यायचं आहे. इथे 4th क्रमांकाचे पारितोषिक ट्रॉफी आणि कॅश वितरित करण्याकरिता जे मंडळाची रत्नदीप क्रीडा मंडळाचं उज्ज्वल भविष्य आहे. आपण इथे या पुढे या आणि त्या संपूर्ण जे बाल कलाकार आहेत त्यांच्या शुभ हस्ते
ही ट्रॉफी दिली जाईल. या सर्वांनी या जे ही लहान मुलं आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत जरूर घेतली आणि या स्पर्धेचं इथे चतुर्थ पारितोषिक DNCC बोईसर. खऱ्या अर्थानं खूप चांगली स्पर्धा रंगली. या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये संघ पराभूत झालेला हा संघ असेल तो म्हणजे तृतीय क्रमांकाचा बॉल आउटमध्ये विजय मिळवला आणि तृतीय क्रमांक आपल्या नावे ठेवला तो संघर्ष मुरबे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रॉफी आणि कॅश वितरित करण्याकरिता संजय गायकवाड आणि निलेश पाटील सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ही ट्रॉफी आपण वितरित करावी. इथे आपण पाहतायत क्रमांक इथे तृतीय आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकदा जोरदार टाळ्या. संघर्ष मुरबे यश फाउंडेशन हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन अगदी जबरदस्त राहिलं. दिमागदार आयोजन राहिलं आणि आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता निरोप घेताना थोडाच क्षण बाकी आहेत. त्यानंतर आपण जाणार आहोत या स्पर्धेचा मॅन ऑफ दिस सिरीज. मॅन ऑफ दिस सिरीज कोण असणार आणि जिथे जे संघ आहेत मॅन ऑफ दिस सिरीज जे खेळाडू आहेत 4 संघ यांनी गेसेस मॅन ऑफ दिस सिरीज कोण असणार. मनीष भोईर, विकास माची, जगदीश, कुणाल, तेजस, त्यानंतर विशाल तरे, हिम्मत माची कोण असतील मॅन ऑफ दिस सिरीज या सायकलवती स्वार. मनीष भोईर. आणखीन दुसरं कोण काय बोलू शकते कोण. विशाल तरे. आणखीन बोईसर गोलू. जास्त वेळ न घेता पुरस्कार वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय स्वाती पाटील, विशाखा मोरे आणि प्रीती मोरे मॅडमांना की आपण या सायकलवर घ्या आणि जो मॅन ऑफ दिस सिरीज आहे त्याचा बाईट होणार आणि तिकडे तुम्हाला नाही बोलून नाही चालणार, तुम्हाला बोलावंच लागेल. आता कोण आहेत बरेच जणांना वाटत असेल की कोण असतील कोण नाही. या सायकल तिथेच ठेवून मग ट्रॉफी घ्यायला हे आल्या चालेल, हरकत नाही. मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज DNCC वाले सांगतात की गोलू, मुरब्यावाले सांगतात विशाल, आगवणवाले सांगतात हिम्मत आणि मॅन ऑफ द सिरीज सायकलवरती स्वार मेन इन ग्रीन नाव आहे संघाचं मायकोप आणि खेळाडूचं नाव आहे कुणाल किणी. 77 रन 4 विकेट. एकदा कुणालसाठी टाळ्या व्हायला हव्या आणि आपण पाहतायत कुणाल किणी मॅन ऑफ दिस सिरीज. अफलातून खेळ. पद्मावती स्पोर्ट्स कडनं ही ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते आणि कुणाल किणी ठरलेले आहेत या स्पर्धेतले मालिकावीर. कुणाल 2 मिनिटं आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. आणि कुणाल आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द सिरीज वरती स्वार होत असताना. आपण निश्चित स्वरूपात कुणालकडे देखील जाणार आहोत जो चांगला खेळ कुणालने दाखवला. आणि कुणाल निश्चित स्वरूपात फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन. कसं वाटतंय आज या क्रिकेटच्या कारकिर्दीतली ही कितवी सायकल आहे. दुसरी. प्रथमतः मला तरी वाटतं पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनची बोईसर पॅकर या संघाकडनं तुम्ही ती सिरीज घेतली होती. आता मायकोप घरच्या संघासाठी खेळताना सायकलवरती स्वार झाल्यात. एकंदरीत ह्या फिलिंग कशा आहेत. खूप चांगलं वाटतंय कारण की DNCCला मी हातातून मॅच घालवली आणि घरून निश्चय करून आले, सर्वजण करून आले की ही फायनल मारायचीच आहे आणि ती आम्ही मारली. एकंदरीत टीम एफर्ट्स जे युवा तुमच्यामध्ये दाखल झालेत, जिथे आपण पाहतात अगदी 15 ते 16 वयोगटातले खेळाडू आहेत, त्यांनी जो खेळ अंडर प्रेशर, मनीषसारखा मोठा खेळाडू, तुझ्यासारखे खेळाडू असताना त्यांनी खूप मॅचला हँडल केलं, चांगलं क्रिकेट दाखवलं, फिल्डिंग म्हणा, बॅटिंग म्हणा. एकंदरीत त्या युवांना काय संदेश देशील. पूर्ण म्हणजे प्रॅक्टिस करतच राहा. प्रॅक्टिस करतील तर मॅचमध्ये परफॉर्मन्स चांगला दिसेल आणि मायखोप गावातील कोणीही असू दे जो गावातमध्ये चांगला खेळेल ना त्याला आम्ही संधी देणारच. एकदा जोरदार टाळ्या कुणालसाठी. हे होते मॅन ऑफ द सिरीज. सायकल आपण चालवायची आहे. एक राऊंड ग्राउंडला मारतील ते कुणाल सांगतात की आता सध्या आम्ही बस चालवतो.
त्यामुळे सायकलचे थोडेसे आम्ही कमी वेळा सायकलवरती असतो, परंतु आता कुणाल केणी मॅन ऑफ द सिरीज सायकलचा मानकरी आपल्याला पाहायला मिळाला आणि कुणाल केणी आपल्याला पाहायला मिळतोय. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं, जो फायनलमध्ये पराभवाच्या छायेमध्ये जरूर ते ढकलले आणि आपण पाहतायत आता इथून वामिका स्टार हा संघ पाहायला मिळतोय. कुणाल आपल्याला पाहायला मिळत आहेत फ्रेममध्ये. जबरदस्त क्रिकेट कुणालने दाखवलं. चला या वामिका स्टार संघ, निलेश पाटील सर, संजय गायकवाड सर, राकेश मोरे सर, रमाकांत मोरे सर, देवेंद्र गावडे सरांना विनंती करेन की आपण सर्व या. तुमच्या शुभ हस्ते आपण इथे द्वितीय पारितोषिक हे देणार आहोत या स्पर्धेचं. हा ट्रॉफी द्या ना त्यांच्याकडे. महाराजांची मूर्ती घ्या वरती. या स्पर्धेचं आपण पाहताय द्वितीय क्रमांक खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी इथे खेळ दाखवला आणि निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात ते आता इथे राहिलेले आहेत रनर अप. त्यानंतर ज्याची वाट प्रत्येक जण पाहत असतो, ज्या वेळेला तुम्ही चॅम्पियन पद भूषवताना त्यावेळेला वाटतं की ती ट्रॉफी कधी हातामध्ये येईल, कधी त्या ट्रॉफीवरने आम्ही फोटो काढणार, व्हॉट्सॲपला इंस्टाग्रामवरती कधी स्टेटस टाकणार आणि तेच आता चॅम्पियन पद आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पाहायला मिळतंय मायकोप स्वामी समर्थ हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मनीष भोईर अँड टीम प्लीज कम टू द स्टेज. सगळ्यांना विनंती करतोय की आपण या आणि हा पारितोषिक वितरित करण्याकरिता हे संपूर्ण व्यासपीठ आमचं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण इथे सगळ्यांनी या. नगरसेविका मॅडम आहेत आणि चॅम्पियन टीम मनीष हे सांगतात की आता मधली जागा माझ्या नावावरती केलेली आहे. सगळ्यांनी या. राकेश भाऊ आपण सगळे या. प्रथम पारितोषिक 50,000 आणि रोख ही रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफी. या सर्वांना विनंती करतोय की आपण या. मायकोप संघ मनीष जरा आपले खेळाडू खाली घ्या, मान्यवर थोडे वर राहतील. मायकोप संघ थोडंसं आपण ॲडजस्ट करा. तुम्ही अंतिम पद विजेता पद तुमच्या नावी राहिलं, तुम्ही चांगलं क्रिकेट दाखवलं आणि इथे चॅम्पियन म्हणून गुण गौरव तुमचा सोहळा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आपण मनीष समवेत हा बक्षीस दिल्यानंतर आपण मनीष समवेत अगदी छोटीशी बाईट घेणार आहोत आणि एकदा जोरदार टाळ्या मायकोप या संघाकरिता. आणि याचबरोबर संतोष अण्णा यांच्याकडनं आपण पाहतात 5,000 रुपयाची रोख रक्कम अण्णा यांनी इथे आणलेली आहे आणि ती मायकोप संघाला ते देतील. अण्णा आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन मनीष भोईर यांच्या हातामध्ये ती इथे निश्चित स्वरूपात 5,000 रुपये मायकोप या संघाकरिता. एकदा जोरदार टाळ्या. आणि पुढच्या वर्षी ज्या वेळेला ही स्पर्धा होईल, थँक्यू डीजे, पुढच्या वर्षी ज्या वेळेला ही स्पर्धा होईल त्यावेळेला मायकोपला पहिली एंट्री मिळेल. मायकोपची एंट्री ही कन्फर्म असेल. एकदा मायकोप संघाचे कर्णधार मनीष, प्लीज मनीष आपण या. अनेक स्पर्धा वयाच्या 12 ते 13व्या वर्षापासून खेळत आले, गाजवत आले. आज मनीष भोईर हे देखील नाव संपूर्ण अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुचर्चित राहतं. एकंदरीत या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल, या खेळपट्टीबद्दल, या मैदानाबद्दल, या फ्लडलाईटबद्दल तुमचं एक मत काय असेल? अनेक मैदानं तुम्ही पाहिलीत, अनेक मैदानं तुम्ही गाजवलीत, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? नक्कीच पालघरमधली सर्वात उत्कृष्ट ही स्पर्धा होती आणि आयोजन नियोजन सांगायचं झालं तर जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. विकेटसुद्धा एवढी चांगली बनवलेली होती की बॅटवर चांगले बॉल येत होते, आउटफील्ड चांगली होती, कोणाला लागलं बिगलं नाही आणि सर्वच चांगलं होतं. यस, हे होते मनीष भोईर. थँक्यू सो मच. आजची ही स्पर्धा इथे समाप्त होते. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.